नाशिकच्या गंगापूर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। गंगापूर धरणातून सध्या 8160 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे विसर्गात वाढ करण्यात आली आहे। गोदावरी आणि दारणा नदीची पाणी पातळी सध्या नियंत्रणात आहे। जिल्ह्यातील 15 धरणांतून आजही पाण्याचा विसर्ग कायम आहे। दारणा धरणातून 2636 क्युसेक तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून जायकवाडीकडे 25925 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिक शहर आणि परिसरात आजही संपूर्ण ढगाळ वातावरण आहे। पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। नाशिकच्या गंगापूर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। जायकवाडीकडे हा विसर्ग सुरू आहे। तर नाशिकमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। संततधार पावसामुळे विसर्गात वाढ करण्यात आल्याचं समजतंय। अधिक अपडेट घेऊयात आपले नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवण्यात आलेला आहे, काय अधिकची अपडेट आहे? आज सुद्धा नाशिक शहर आणि परिसरामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि काल रात्री काही ठिकाणी पाऊस हे झालेला आहे अशा प्रकारची माहिती आहे। आणि विशेष करून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस कायम असल्याने आज सुद्धा नाशिक जिल्ह्यातील 14 ते 15 धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। कालपर्यंत जवळपास 7000 क्युसेक पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून सुरू होता, पण ते आज 8000 पर्यंत करण्यात आलेला आहे। आणि अशाच पद्धतीने पाऊस कायम राहिला तर टप्प्याटप्प्याने अजून विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहिती प्रशासनाने दिलेली आहे। पण आताच्या घडीला गंगापूर धरणातून 8000 क्युसेक पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने दारणा धरणातून सुद्धा 2700 क्युसेक पाण्याचा विसर्ग हे दारणा नदीमध्ये करण्यात आलेला आहे। आणि नांदूर मध्यमेश्वर धरणातून जवळपास 25000 क्युसेक पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे आज सुद्धा हे पाऊस काही ठिकाणी पडेल असा अंदाज जो आहे एकूणच हवामान खात्याचा आहे। पण एकूणच जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला तरी गोदावरी आणि दारणा या दोन्ही नद्यांची जी पाणी पातळी आहे ती नियंत्रणामध्ये आहे अशा प्रकारची माहिती प्रशासनाची आहे। पण तरी सुद्धा गोदावरी आणि दारणा नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे असे आदेश प्रशासनाचे आहेत। आणि पुढचे 2 दिवस नाशिक शहर आणि परिसरामध्ये पाऊस कायम राहील असंही अंदाजित हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। अगदीच किरण, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।